म्हणजे जवळजवळ 2 महिने 10-12 दिवस झाले वरती, म्हणजे अजून 10-15 दिवस महिने समजायचं. अच्छा, म्हणजे अजून 15 एक दिवसामध्ये तुमचं येईल हार्वेस्टिंग. 15 दिवसात हार्वेस्टिंगचं आहे. महत्वाचं म्हणजे आज जर सर जवळून जर बघितलं, वरती जर बघितली एकसारखी उंची, एक समान आपण वाढ म्हणतो. त्यानंतर 2-2 कंस लागलेले, दोन कस हे बघा. बऱ्यापैकी दोनच कस हे बघा, 2च स्वीट कॉर्नला 2-2 कंस आहे. खालचा पण प्लॉट आपण बघू शकता. सर पूर्ण दाखवा. जर उंची बघितली अशी कमी जास्त कुठंच नाहीये, एकदम एक टेबल लेवल म्हणतो ना आपण. आणि महत्वाचं म्हणजे सर, आज जर ग्रीनरी जर बघितली तुम्ही, या पूर्ण प्लॉटची जर ग्रीनरी बघितली तर हिरवेपणा कसा वाटतो तुम्हाला? एकदम काळोखी आहे आणि पूर्ण आपलं जे शेड्यूल आहे हा. आपण त्याप्रमाणे सगळा वापर आपण कंटिन्यू करतो. अच्छा, जे मकाचं शेड्यूल दिलेलं आहे हा. आपण, त्या पद्धतीने आपण सगळा मकाचं शेड्यूल प्रमाणे यूज चालू आहे. आणि दरवर्षी आपण याला 10 बॅगाप्रमाणे कृषीधन. आता हे बघा ना सर, म्हणजे तुम्ही जो भेसळ डोस केलाय कृषीधन एकरी 10 बॅग, ग्रीन भूमी आणि एन बुस्टर 2 बॅगा असा आपला बेसल डोस असतो. पण आपण सेकंड डोस मध्ये पण जातो. ज्यावेळेस आपण हिला सेकंड डोस मध्ये आपण 10-26 आणि ग्रीन भूमीच्या 3 बॅगा एकरी घेतलेल्या आहे आणि एन बुस्टर 2 बॅग घेतलेल्या आहे.